नमस्कार. आपण पाहत आहात ग्रामदेवता न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात दारूमाफियांचा मोठा खेळ उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने म्हणजेच LCBने धडक कारवाई करत तब्बल 1,79,06,220 रुपयांचा बनावट गोवा दारू साठा जप्त केला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून एक संशयित टाटा ट्रक अडवला. या ट्रकमध्ये तब्बल 2,468 बॉक्समध्ये विदेशी व्हिस्की आढळून आली. या दारूची किंमत सुमारे 1,64,06,220 रुपये असून ट्रकसह एकूण मुद्देमाल 1,79,06,220 रुपयांपर्यंत पोहोचतो. या प्रकरणी संतोष बंडू पेटकर राहणार इस्लामपूर जिल्हा सांगली याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपासात असीम अब्दुल्ला शेख राहणार देवास मध्य प्रदेश याचाही या रॅकेटशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, संजय पडवळ, अमित सरजे, अरविंद पाटील, अरुण धनगर आणि विनोद कांबळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता असून या रॅकेटमागील मोठे मास्टरमाइंड उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.